दुकान उघडलं वाटतं प्रवीण भाऊ. नाही रे, ते दुकानातल्या मालाला गरमी होऊन राहिली होती म्हणून त्याला हवा लागली पाहिजे म्हणून शटर वर केलं होतं. काय राहत्या आता तुमचं लग्न नाही जुरायला त्याचा राग बाहेर काढता का तुम्ही? मी काय राग काढू मी त्यावर लग्न नाही जुळेल त्याचा. अगो बोलू नको, काय पाहिजे सांग लवकर. मध्ये काहीच नाही पाहिजे. ते मागच्या गल्लीतनी संघटनेचे लोक आले दुकानाच्या, ते वर्गणी मागून राहिले तुमचे 1500 वाचून म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. मायापासून वर्गणी काढायला लय ठण लागते राजा. 100 बळकल एक आयडिया म्हटलं आपल्या जवळ येऊ दे त्याला आता. पाहून घेऊ. राम 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 राम. प्रवीण तिके तुम्हीच का? हो मीच प्रवीण तिखे. हे दुकान तुमचंच होय ना? नाही बा, दुकान माय नाही, मी नोकरा दुकानावर 200 रुपये रोजाना. तुमच्याजवळ 3-4 एकर जमीन आहे ना? नाही बा, मी नाही मी. तुम्ही ना? हो काय, माझ्याजवळ तर राहिले घर नाही आहे राजवा. मी इथं मालकाच्या गोडाऊन मध्ये झोपत असतो. काहीच सोय नाही आपली वाली. सोय नाही आहे काय? काहीच सोय नाही आपली वाली. या गावातला सगळ्यात गरीब माणूस जर असेल ना तर तो मी आहे. या गावात मा एवढा गरीब माणूस नाही आहे कोणता. बाहेर ये, कधी देतो पोरगी यायला आता? येले पोरगी द्यायला त्याच्या तिने टाकल्याला पोरगटे. पोरगी देता म्हणजे तुम्ही वर्गणी मागायला होते ना? कायची वर्गणी दे? पोरगी लग्नाची आहे आमची म्हणून ते विचारपूस करायला आलो होतो. कॅन्डोरेशन भेटला त्याने तुला पत्ता दिला. हाच भेटला असं हाच तर भेटला होता. बरं भाऊ राजा विचारपूस केले, नाही तर पोरगी फसली असती. हो राजे. हो पाहुणे बा, दुकान माझं म्हटले. हो थांबा ना. तू लेका हरामखोरा लेका, उन्हाळ्यात पाहुणा नाही पाहायला भेटला म्हणजे एक पाहुणा आला लेका, तो आला का थोय पोळवला हरामखोरा. होय बदमाशा, तू भेटतो बरोबर पुन्हा रे आता. होय येतो का पुन्हा तू.